Bhagavad Gita, Chapter 1, Shlok 2. Sanjay said, on observing the Pandavas' army standing in the military formation, King Duryodhana approached and said the following sentence. या श्लोकामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जिच्यावरती आपण फोकस केलं पाहिजे, ती म्हणजे पांडवांची आर्मी म्हणजेच सैन्य बघून दुर्योधन द्रोणाचार्यांकडे पळत जातो आणि म्हणतो, हे बघा, हे किती मोठे सैनिक घेऊन आले. आता सिमिलर सिच्युएशनला आपण कम्पेअर करू. आपल्याला जर कोणी एखादं टास्क असाइन केलेलं असतं किंवा एखादं काम दिलेलं असतं आणि सांगितलं जातं की एका पर्टिक्युलर वेळेत आपल्याला ते पूर्ण करून, पण आपल्याला ते काम जमत नसल्याने आपण काय करतो, कोणाची तरी मदत घेतो, कोणाचा तरी आधार घेतो. आपण त्याचीच मदत घेतो जो आपल्याला माहिती आहे हे काम तो परफेक्टली करू शकतो, हा तो त्या कामात तो चांगला आहे. दिलेल्या वेळेत ते काम पूर्ण होत नाही आणि अशा सिच्युएशनला आपले काय हाल होते, आपण काय करावं असंच जो अंडर कॉन्फिडन्स येतो तोच सेम दुर्योधनाच्या मनात येतो आणि आता तो द्रोणाचार्यांकडे पळत जातो. का? कारण ही नोच ह्या सिच्युएशनला ते बरोबर हँडल करू शकते. आणि आता यातून आपल्याला काय शिकायला मिळतं, व्हॉट एव्हर यू आर डुईंग स्वतःच्या जीवावरती करा, डू इट बाय युअर सेल्फ.